हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 34 साईजचे प्रिन्सेस कट ब्लाउजचे पूर्ण कटिंग. तर इथे बघा, मी इथे 1 मीटर अस्तर घेतलेले आहे आणि हा आपला मेन ब्लाउज पीस आहे. तर पॅडेड ब्लाउज आहे, तर त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे कटिंग करायचं आहे ते बघणार आहे. आणि प्रिन्सेस कट मध्ये आपल्याला टक्स किती घ्यायचे आहे, अपेक्स टू शोल्डर किती घ्यायचं आहे, अपेक्स टू अपेक्स किती घ्यायचं आहे, हे मी सर्व फॉर्म्युले तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता मी इथे सर्वात पहिले तुम्हाला उंची सांगते. तर इथे 13.5 इंच उंची आहे ब्लाउजची. तर आपल्याला समोरच्या भागामध्ये आपल्याला 2 इंच उंची वाढवून घ्यायची आहे. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण की समोरचा भाग नाही तर आपला हात वर केला की वर जातो आणि कधी पण समोरच्या भागाची उंची आपल्याला जास्त घ्यायची आहे. त्याने ब्लाउज आपलं शोल्डर वरून मागे समोर सुद्धा असं खाली सुद्धा सरकत नाही. आपले शोल्डर जे पॉइंट आहे ते व्यवस्थित शोल्डरवर बसते. आता इथे आर्मोल सॉरी शोल्डर बघा, मी इथे किती घेतले आहे. शोल्डर 5.25 इंच घेतले आहे आणि आर्मोल इथे 6 इंच घेतले आहे. तर आर्मोल साठी इथे काय करायचं आहे, छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. तर हे एक परफेक्ट आर्मोल आहे, कोणत्या पण साईज साठी तुम्ही वापरू शकता. तर इथे मी 6 इंच आर्मोल्स घेतले आहे. आता आपल्याला छातीचा 4था भाग घ्यायचा आहे. तर इथे 8.5 इंच छातीचा भाग आहे. मी 1/2 इंच वाढवून घेत आहे समोरच्या भागामध्ये लुजिंग. समोरच्या आर्मोलला इथे अर्धा 1/2 इंचावर शेप देऊन घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे. आता याचा सेंटर काढायचा आहे आपल्याला आणि इथे 1/2 इंच आतल्या बाजूला क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि इथून असा आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा. याने काय होणार आहे, समोरची जी फिटिंग आहे आपल्या आर्मोलची ती एकदम बरोबर येणार आहे आणि आर्मोल मध्ये अजिबात रिंकल येणार नाही. आता इथे कमरेचा 4था भाग घ्यायचा. कमर 29 इंच आहे, तर मी 7.25 इंच घेतले आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्राचे घेतलेले आहे. तर आता इथे बघा, आपल्याला शोल्डर पट्टी तयार किती पाहिजे आहे, त्याच्यामध्ये आपण जेवढं शिलाईमध्ये घेतो तेवढं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर मला इथे 2.5 इंच पाहिजे आहे, तर मी इथे 3.25 इंच वाढवून घेतले आहे. आणि बाकीचा आपला जो आहे तो गळ्याचा रुंदी आलेली आहे. तर समोरच्या गळ्याची इथे जी लांबी आहे ती 7.5 इंच आहे, म्हणजे थोडा डीप मध्येच आहे समोरचा गळा. आणि खालच्या बाजूला मी इथे रुंदीमध्ये जास्त वाढवून घेतलेले आहे. आता इथे अशा प्रकारचा चौकोनी शेप मध्ये इथे राऊंड पाहिजे आहे गळ्याला. तर मी अशा प्रकारचा इथे शेप देऊन घेतलेला आहे. आता इथे बघा, आपल्याला समोरचा गळा डीप आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूला 1/2 इंच कमी करून घ्यायचं आहे. तर हे सर्व ब्लाउज साठी सर्व साईज साठी सेम राहणार आहे. इथे 1/2 इंच कमी करायचं आहे जर आपला समोरचा गळा डीप असेल तर. आता इथे अपेक्स टू शोल्डर कसं घ्यायचं आहे बघा, म्हणजे शोल्डर ते अपेक्स कसं माप टाकायचं आहे. छातीचा 4था भाग त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचा आहे. तर इथे 8.5, तर मी इथे 8.5 9.5 इंचावर इथे मी मार्किंग केलेले आहे. आणि अपेक्स टू अपेक्स किती घ्यायचा आहे, छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच वाढवायचा आहे. तर मी इथे 4.25 इंच वरच्या बाजूला घेतलाय आणि इथं वरच्या बाजूला 4.25 घेतलाय, तर खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे. कोणती साईज असो, खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे. आता इथे बघा, 34 साईज साठी मी 2.5 इंचाचा टक्स देणार आहे इथे बघा प्रिन्सेस मध्ये. तर आता याचा आपल्याला असा पॉइंट करायचे आहे 4 आणि 4 पॉइंट मध्ये अशा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर सर्वात जो खालचा पॉइंट आहे त्याला आपल्याला अर्धा इंच बाहेर वाढवायचा आहे. मधातला जो पॉइंट आहे त्याला 1/2 इंच बाहेर वाढवायचा आहे. तर इथे बघा, मधातला जो पॉइंट आहे तिथे 1/2 इंच वाढवलेला आहे बाहेरच्या साईडला आणि जो सर्वात खालचा पॉइंट आहे तिथे अर्धा इंच वाढवलेला आहे आणि अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे. आता या बाजूला जेवढं आहे आपल्याला तेवढंच या बाजूला पण घ्यायचं आहे. तर बघा, इथे अर्धा इंच जास्त येत आहे, तर आपल्याला तेवढं क्रॉस मध्ये कट करायचं आहे. आता इथे अर्धा इंच येत आहे, तर या भागाला आपल्याला 1 इंच कमी करून घ्यायचं आहे. म्हणजे इथं जेवढं येईल त्याच्या डबल न वर कमी करायचं आहे आपल्याला. तर इथे बघा, आयहुकच्या पट्टीच्या साईडला पण अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंच क्रॉस मध्ये मार्किंग करायचं आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे आर्मोल मध्ये. तर इथे आपण 2.5 इंच घेतलं, तर आपल्याला आर्मोलचा टक्स जो आहे तो याच्या अर्धा घ्यायचा आहे. तर कोणत्याही ब्लाउज मध्ये तुम्ही किती टक्स घ्या, तर खाली जेवढा आपण कमरेला टक्स घेतला आहे त्याच्या अर्धा आपल्याला इथे घ्यायचं. ते इथे मी 1.25 इंचावर बघा वर मार्किंग केलेले आहे
आणि इथून आता सव्वा एक इंचाचा आपल्याला पूर्ण टक्स द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता मी सव्वा एक इंचाचा टक्स देऊन घेणार आहे बघा. आता ही जी लाईन आपली जेवढी आहे तेवढीच आपल्याला ही सुद्धा घ्यायची आहे. आता इथून आपल्याला एक नवीन आर्मोल शेप द्यायचा आहे. अर्धा इंच आपल्याला आर्मोल मध्ये खालच्या बाजूला घ्यायचा आहे. आता इथं आपण सव्वा एक इंचाचा टक्स दिला आहे, तर आपल्याला इथे सव्वा 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. कारण तेवढं आपल्या टक्स मध्ये गेलं तर आपल्याला छातीमध्ये कमी पडेल किंवा एकदम टाईट होईल. तर आपल्याला इथे अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे. आता पहिले आपल्याला हा जो कमरेचा टक्स आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि बाकीचं ब्लाऊज सुद्धा आता हे म्हणजे बाकीचा जो पेपर आहे तो पण कटिंग करून घ्यायचा आहे. आणि फक्त आर्मोलच्या बाजूला आपल्याला बाहेरच्या साईडने कट करायचा आहे. आता इथे आपल्याला हा टक्स मायनस करायचा आहे बघा. तर मी खालच्या बाजूला इथे कट केलेले आहे. आणि आता हे असं वरच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर इथे मी हा फॅब्रिक ग्लू वापरत आहे. आणि इथे असं वरच्या बाजूला आपल्याला चिपकवून घ्यायचं आहे, हे बघा. आणि आता इथे बघा आर्मोलचा शेप आपला एकदम बरोबर आलेला आहे. आता आपल्याला इथे प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथून आपण जिथे आपला प्रिन्सेस कटचा पहिले शेप दिला होता तिथून अर्धा इंच खाली घ्यायचा आहे. आणि तिथे आपल्याला असा गोल प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा, या प्रकारे. खूप छान फिटिंग येते अशा प्रकारे जर ब्लाऊज कटिंग केले तर. तर आता बघा इथे हा शेप देऊन झाला आपला की इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर त्या अगोदर इथे आपल्याला छातीचा जो चौथा भाग आहे तो इथे मोजून घ्यायचा आहे पहिले. आणि कमी जास्त झालं तर आपल्याला आत्ताच इथे वाढवून घ्यायचं आहे किंवा जास्त झालं तर कमी करायचं आहे. तर इथे बरोबर आहे, तर मी इथे काहीच करणार नाहीये. आता जो गळ्याचा शेप आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आता बघा आपल्याला आर्मोलचा शेप कट करायचा आहे. आणि इथून आपल्याला आता हे आपले 2 भाग होतील प्रिन्सेस कटचे. तर इथे थोडस आपल्याला कट करून घ्यायचं आहे गोलमध्ये. नाही तर इथे आपलं असं टोक बनवू शकते. तर त्यासाठी काय करायचं, इथे थोडस राऊंड मध्ये गोल कट करायचं आहे बघा. तर दोन्ही भागाला सेम कट करायचं आहे. इथे थोडस एकदम एक लाईन एवढं काहीतरी. आणि इथे टक्स देऊन घ्यायचे आपल्याला. कट देऊन मग द्यायचे आहे. म्हणजे इथे आपला टक्स पॉइंट आहे ते आपल्याला समजेल. तर अशापैकी आता बघा आपलं प्रिन्सेस कटचं कटिंग झालेलं आहे. तर हे पॅटर्न वापरून आपण ब्लाउज कटिंग करणार आहे. तर खूप चांगल्या प्रकारे आता इथे मी पॅटर्न बनवायचं सांगितले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये याची मी तुम्हाला पूर्ण कटिंग आणि पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. तर अधिक इथे बघा काय करायचं आहे, आपल्याला हे जे मधातला आपला कट आहे तिथून आपल्याला दोन्ही भागाला इथे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण कटिंग करू ब्लाउज पीसवर तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.